तर अशा या कार्यक्रमाचा जो योगायोग घडला आहे, मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये काहीतरी नियतीने घडवलेलं आहे. योगायोगाने आम्ही लंडनमध्ये वंजारी समाज असोसिएशन याची स्थापना केली आणि ती 2019 मागच्या वर्षी केली. त्याचं प्रयोजन, त्याचा उद्देश, त्याचा ऑब्जेक्टिव्ह हे असंच आहे की आपण आपलं नेटवर्क तयार करावं. ते नेटवर्कमधून जी काही आपली मंडळी तिथे आहेत त्यांनी एकमेकांना ओळखावं. मगाशी उदय घुगे यांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांना माहीत नसतं कोण कुठे आहे आणि लंडनमध्ये जाणारा कुठून तरी तो आपल्या भागातूनच आलेला असतो, परंतु समाजाचा कॉन्टॅक्ट नसल्यामुळे तो आयसोलेट राहतो. असं मला वाटलं की मी जर त्यांना एकत्र आणलं तर आपण एक पॉवर, एक संघटना तयार होते, जेणेकरून एकमेकांचा जो काही एकमेकांची जी काही स्ट्रेंथ आहे त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल आणि अशा करून आपण परत भारतामध्ये कनेक्ट होऊ हा त्याच्यामागे हेतू होता. आणि अनायसे हा जो इथे आज कार्यक्रम सोहळा होतो आहे त्याच्याशी कुठेतरी कनेक्ट होणार होतं, म्हणून मी आज नाशिकमध्ये आलो. प्रथमतः नाशिकच्या पुण्यनगरीस प्रणाम. नाशिकने मला भरपूर काही दिलं आहे आणि नाशिकवरून मी एक माझी छोटीशी सुटकेस घेऊन लंडनला गेलेलो आहे. तो दिवसही मला अजून आठवतो आहे. तर काही नसताना एकदम साध्या खेडेगावातून माझं सुरुवात झालेली आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये एक जोगेवाडी नावाचं गाव आहे. तिथून आम्ही शिक्षण घेतलं. 10वीपर्यंत एखाद्या आणखी खेडेगावामध्येच झालं. 11वी 12वी अहमदनगर कॉलेज अहमदनगर. नंतर मी कॉलेजमधून COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून माझं इंजिनिअरिंग केलं. आणि जाताना कुठेतरी आपण काहीतरी वेगळं करावं, जे आपण ज्याला गायडन्ससुद्धा नसताना त्या काळी, ही 38 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे म्हणून पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर आव्हाड साहेब आणि कराड सर यांचा सहवास मला मिळाला आणि त्याचा योग असा की ती सगळं पॉझिटिव्ह क्रिएशन, ज्याला एनर्जी क्रिएशन झालं ते सगळं त्यांच्या सहवासात झालं. कराड सर आमच्याबरोबर आम्हाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी आम्हाला भरपूर गायडन्स दिलं आणि आव्हाड साहेबांचा सहवास नगरमुळे शिराळ चिचुंडी आणि तिथून सुरुवात झालेली त्यांची जी ज्ञानपीठ आहे, त्यांचा जो नॉलेज आहे त्याचा फायदा झाला. एक जोर येतो की आपल्या समाजातील लोक, आपण काही करू शकत असेल तर आपण का नाही करू शकत. त्याच्यामागची जिद्द, त्याच्यामागचं हार्डवर्क, हे असं करून मी पुढे गेलो आणि मी IITमध्ये MTech केलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. तिथून मी MTech केलं. अगेन व्हेरी प्राऊड मोमेंट. TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये मी 15 वर्ष नोकरी केली. त्याच्यामध्ये TCSचा ठसा जगाच्या नकाशावरती उभा राहायचा आपल्याला, हे काम केलं. TCS लंडनचा मी 4 वर्ष हेड होतो. त्यामध्ये भरपूर कामं केली. मोठमोठ्या कंपन्यांबरोबर त्यांचा करार करायचा आहे, त्यांच्याबरोबर बिझनेस करायची माझी रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे नॉलेज तर आहे, टेक्निकल नॉलेज आहे, MTech असल्यामुळे टेक्निकल नॉलेज आहे. परंतु TCSचे हेड मिस्टर कोहली त्यांनी असं ठरवलं की दिस पर्सन हॅज गॉट सम टॅलेंट, आय वॉन्ट टू यूज इट. आणि ही नॉमिनेटेड मी ॲज अ हेड ऑफ दी TCS लंडन, जिथून की मी डायरेक्ट त्यांना रिपोर्ट करायला लावलं. आणि अशी मलाच माझ्या प्राऊड मोमेंटची आठवण होत आहे. आणि आम्ही भरपूर काही काम केलं, एक डिस्टिंग्विश काइंड ऑफ दी डिफरन्शिएशन केलं. आणि ह्या गोष्टीमधून देन आय वर्क विथ दी कॉम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशन, विच इज द फर्स्ट IT कंपनी इन द वर्ल्ड, अँड दॅट वॉज ॲक्च्युली अगेन इन द UK, अँड देन ऑफकोर्स मूड ऑन टू SAP. सांगायचा अर्थ असा की प्रवास अगदी छोट्या ठिकाणून झालेला आहे, परंतु जगामध्ये अगदी कुठेही जाऊन आपण कुणाशीही व्यवहार करू शकतो याची जी शिकवणूक मिळाली, त्या शिकवणीची मी 2-3 पॉईंट आपल्यासमोर उभे करतो आहे. त्याचं एक असं की एकतर जिद्द असावी, एक काहीतरी एम असावं, काहीतरी डिफरंट करून दाखवण्याची आपली इच्छा असावी. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला समोरच्या माणसाला रिस्पेक्ट करण्याची ताकद पाहिजे. यू शुड रिस्पेक्ट अदर पर्सन. ही मे बी स्मॉल, ही मे नॉट बी एज्युकेटेड. तुम्हाला अजून सांगायचं, माझे आईवडील निरक्षर आहेत. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आय स्टडीड फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड. सो I can respect anybody, everybody who can come across me, because I learn from everybody that comes across. So if I go to Germany
I have Germany, kind of the differentiation there. I can work with them. I can work with anybody, everybody, all around the clock. I use the time as our advantage. The time difference, the people call as a problem. I call that as opportunity. I see that I can use the time for the companies or the kind of our own benefit and try to manage that. So हे सगळं होत असताना बरंच काय मिळालं. म्हणजे I learned as a engineer, I used as my knowledge, but in the process, I learned that you should respect the time. Punctuality is what is actually the English, actually tells you, the English that they tell you, that anything that need to happen, you start at time, finish at time. And म्हणून लोकांना तुम्ही ज्यावेळेस रिस्पेक्ट करता, टाइम इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर. ना आता मला आता रिमाइंडर आलेला आहे, त्यामुळे माझं संपूर्ण घेत आहे. परंतु ह्या प्रोसेसमध्ये opportunity for all of us is enormous. आपण एकमेकांबरोबर काम करू शकतो. IT, information technology is my field. Anybody needs any help. Even in the UK, I can actually make sure that is available. आमची एक टीम आहे. नाही म्हटलं तर एक 50 लोकांची आता वंजारी समाज तिथं आहे. आम्ही एक टीम बनवलेली आहे. त्यापैकी कोणी TCS मध्ये आहे, कोणी Accenture-मध्ये आहे, कोणी Capgemini-मध्ये आहे, कोणी IBM-मध्ये आहे. You can list goes on, and we can make sure that you have the help available. If anybody wants to come down there, we can actually help you out. We have reached to that particular stage, and I'll provide that. So एवढं असताना मला फक्त आणखी एक उदाहरण द्यायचं आहे आणि मग मी माझं भाषण संपवतो. Effectiveness. Whenever you do your job, be clear in your communication. That is what actually has been taught to me by the world. So whenever you have the requirement, either a meeting or your agreement signing or any clauses that you need to debate on, Vakil Mandali ahe, they can guide you, better. But in the process, be clear in your communication. Be strong. When you are clear, be strong. Karad sir, आम्हाला actually it's a real story. आम्ही नॉर्थ इंडियाच्या टूरला गेलो. दिल्लीमध्ये त्यावेळेस एशियाड चालू होतं आणि पंजाबचा प्रॉब्लेम चालू होता. त्यामुळे दिल्लीमध्ये कुठलीही बोगी डिटॅच किंवा अटॅच करायची नव्हती. आणि हा इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाचा निर्णय होता. परंतु ह्या प्रोसेसमध्ये कराड सरांनी सांगितलं, आणि आय वॉज ॲक्च्युली द स्टुडंट सेक्रेटरी आणि ही वॉज ॲक्च्युली ऑफकोर्स द प्रोफेसर मॅनेजिंग द टूर. आणि त्यांनी फक्त इथं सांगितलं, दिल्ली स्टेशनवरती ज्यावेळेस बोगी थांबेल तर मी ॲक्च्युली आतमध्ये जाईल आणि स्टेशन मास्टरला रिक्वेस्ट करेल. सो दिस इज अगेन्स्ट द द काइंड ऑफ अ मॅन्डेट फ्रॉम प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी. आणि कराड सर, द वे ही ड्रेसेस एव्हरीवन नोज. आणि मला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली की जस्ट बी देअर, इफ द ट्रेन स्टार्ट्स पुल द चेन. सो बेसिक इट वॉज ॲक्च्युली काइंड ऑफ व्हेरी अम्बिशियस. कराड सर आज जातात, अर्धा तासाचा हॉल्ट असतो, गाडीला निघायला वेळ होते, तो जो गार्ड असतो तो विसल देतो आणि त्यावेळेस कराड सर तिथे येतात. ते म्हणतात, थांब रे बाबा थांब. त्यांनी आपलं दाखवलं सर्क्युलर. त्या सर्क्युलरमध्ये लिहून आणलं होतं की दिस बोगी कॅन बी डिटॅच्ड. सो ते जे प्राऊड मुवमेंट आहे, द धैर्य, दॅट यू नो द रूल. त्यांचं आर्ग्युमेंट असं होतं की वी आर अ स्टुडंट फ्रॉम इंजिनिअरिंग कॉलेज पुणे. We are not the thugs. We will not be actually doing anything. You have no right to, kind of not to deny this particular actually moment. We want to see this. So असं जे काही धैर्य मिळतं, तुम्हाला ज्यावेळेस प्रसंग पाहायला मिळतात, त्यातनं जो तुमचा आत्मविश्वास तयार होतो, त्यातनं जे मला काय मिळालं, आय सॅल्यूट हिम. ही इज ॲक्च्युली वन ऑफ द क्रिएटर फॉर अस. सो एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि सगळ्या ह्या प्रोग्रामला माझ्या विशेष ऑल द टाईम आय एम अवेलेबल whenever you need it.